My name is Ashish Siraj. Today I am Punjabi girl. हाँ मक्के की रोटी, सरसों का साग, बंगड़ा पाले, मेरे नाम लेरा के खेत, लस्सी का ग्लास. वेलकम ऑल इन सरा पंजाब. सरा हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सध्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन चालू आहेत आणि आज आहे आश्वीच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. आणि आश्वी काय बनणार आहे आज ते तर तुम्हाला त्याच्या रिहर्सलमधून समजलंच असेल. तर आज आश्वी बनणार आहे पंजाबी गर्ल. आणि आता आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण आश्वीची जी काही पंजाबी गर्लची तयारी आहे, म्हणजे तिचा लुक काय असणार आहे, तिचा मेकअप काय असणार, तिची हेअरस्टाईल काय असणार ते सर्व दाखवणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ बघत राहा. आणि आता सकाळी लवकरच उठून आश्वीला मी आता तयारी करते, कारण की कॉम्पिटिशनचा टायमिंग हा लवकरच आहे. आणि आता सर्वात पहिले मी आश्वीचं हेअरस्टाईल बनवून घेत आहे आणि ते तुम्ही आता बघा की आश्वीची हेअरस्टाईल कशी होते. तर आता आश्वीच्या हेअरस्टाईलसाठी मी ह्या ज्या क्लिप आहेत ज्या मला लोकल स्टोअरमधून मी घेतल्या होत्या आणि त्या आता मी त्याच्या हेअरस्टाईलसाठी यूज करत आहे, कारण की ते खूप इझिएस्ट होतं यूज करायला आणि त्यांनी खूप लवकर आणि खूप छान अशी हेअरस्टाईल बनते. तुम्हाला पण जर अशा काही क्लिप मिळाल्या तर तुम्ही पण नक्कीच परचेस करा. आणि आता आश्वीची हेअरस्टाईलमध्ये ती जी क्लिप आहे ती तिच्या रबरमध्ये लावलेली आहे आणि त्यानंतर मी आता साईडचे जे हेअर्स आहेत ते एक त्या क्लचेसमध्ये टाकणार आहेत. आणि अशा प्रकारे ही आश्वीची हेअरस्टाईल बनलेली आहे आणि हा आहे त्या हेअरस्टाईलचा बॅक व्ह्यू. तर हे अशा प्रकारे ही क्लिप मिळते आणि ह्या क्लिपमध्ये एक अशा हेअर्स टाकावं लागतात आणि त्यानंतर ती हेअरस्टाईल बनते. तर आणि आता आश्वीची जी हेअरस्टाईल आहे ती कंप्लीट झालेली आहे, पण त्यानंतरही आता तिला खाली पंजाबी गवले म्हणून तिला आता वेणी लागणार आहे. तर मी ही अशी कालच एक्सटेन्शनची वेणी बनवलेली होती आणि त्या हेअर एक्सटेन्शनच्या वेणीला मी असं लेस आणि जे लटकन्स असतात, जे थ्रेड लटकन्स त्यांनी असं डेकोरेट केलेलं होतं. आणि आता मी तिला आश्वीला जो बन लावलेला आहे त्या बनलाच मी आता सेफ्टी पिनने आट्याची वेणी करत आहे, म्हणजे जे की असं पडायला वगैरे नको. तर अशा प्रकारे मी आश्वीची जी हेअर एक्सटेन्शनची वेणी आहे ती तिच्या बनला सिक्युअर केलेली आहे. ही आश्वीची अशी हेअरस्टाईल झालेली आहे. आवडले का हेअरस्टाईल? हेअरस्टाईल झाली, आता काय करायचं आश्वी? मेकअप. तर आता आम्ही आश्वीचा मेकअप करतो. खूप टाइम लागला. आणि आता आश्वीची हेअरस्टाईल झाल्यानंतर मी तिचा मेकअप करत आहे. मग तिचे मेकअपचे जे काही मला प्रोडक्ट लागणार आहे ते सर्व मी काढून घेतलेले आहे, जेणेकरून उठायला नको. आणि आता मी तिचा मेकअप करत आहे. तर सर्वात पहिले मी घेतलेला आहे ॲलोवेरा जेल, म्हणजे ॲज अ प्रायमर म्हणून मी आश्वीला ते लावते, कारण की आश्वी लहान असल्यामुळे तिला मी जास्त काही मेकअप प्रोडक्ट यूज करत नाही. त्यामुळं मी हे नॅचरल, म्हणजे जेवढं होता येईल तेवढं नॅचरल प्रोडक्ट यूज करून तिचा मेकअप करत असते. तर प्रायमरच्या ऐवजी मी आता लावत आहे ॲलोवेरा जेल. आणि आता ॲलोवेरा जेल लावल्यानंतर मी तिला मॉइश्चरायझरसाठी निव्याचं जे मॉइश्चरायझेशन आहे ते लावत आहे. आणि त्यानंतर मी आता तिचा बेस मेकअप करणार आहे. एकदम लाईट असा मेकअप करणार आहे, काही हेवी असं प्रोडक्ट मी यूज करणार नाही आहे, कारण की त्याने स्किन खराब होते. त्यामुळे मी आता तिला आता हे लोशन लावल्यानंतर जस्ट फॉर एक बेस मेकअपसाठी ऑलिव्हियाची जी पॅन स्टिक आहे ती यूज करणार आहे. आणि खूप अशी स्मॉल अमाऊंटमध्ये मी तिला ती अशी तिच्या फेसवरती लावत आहे. तर अशा प्रकारे मी आश्वीच्या फेसवर ऑलिव्हियाची पॅन स्टिक अप्लाय केल्यानंतर पूर्ण ती अशी स्पॉन्जनी ब्लेंड करून घेत आहे. आणि त्याच्यामुळं जो हा फाउंडेशन बेस मेकअप झालेला आहे, म्हणजे त्याला फक्त मी अशी हलकीशी पॅन स्टिक लावलेली आहे आणि तिचा बेस मेकअप मी कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर मी आता तिच्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर म्हणून यूज करत आहे लॅक्मेचं रोज पावडर. आणि आता मी ते पावडर तिच्या पूर्ण फेसला अप्लाय करत आहे. आणि तिचा जो मेकअप आहे तो अशानेच फेसचा कंप्लीट झालेला आहे. तुम्ही बघू शकता की आश्वीचा म्हणजे खूप लाईट आणि
असा छान असा बेस तयार झालेला आहे. आणि तसंही आश्वीला फारशी मेकअपची गरज पडत नाही, कारण की ती ऑलरेडी खूप फेअर आहे. आणि त्यानंतर मी आता तिला असं हे जे लॅक्मे रूज पावडर आहे ते अप्लाय केल्यानंतर तिच्यासाठी मी आता मेकअप करत आहे आयचा. आणि आता तो आय मेकअप जो करते मी तो त्यासाठी मी यूज करते हुडा ब्युटीचं पॅलेट. आणि जास्त काही मला ब्रशेस वगैरे यूज करून ते मेकअप करता येत नाही. मी असंच बोटाने पटकन तिचा असा मेकअप करून देत असते. आणि त्यामुळे मी आता घेतलेला आहे म्हणजे एक डार्क आणि एक फेंट असा शेड जो की तिच्या ड्रेसला मॅच आहे. तर मी आता हे पर्पल शेडमध्ये 2 जे आहे ते कलर्स यूज करून तिचा मेकअप करते आहे. तसेच मलाही कधी मेकअप करायचा असेल तर मी असंच फिंगर्सनी माझा मेकअप करते, ज्यामध्ये मी एक डार्क आणि एक लाईट शेड घेते. आता ऑलमोस्ट मी कॉपर शेड यूज करते आणि त्यानंतर एक जो काही ड्रेसेसला मॅच आहे तो शेड घेते. आणि तुम्ही पण ही ट्रिक नक्कीच यूज करू शकता. आणि आता मी आश्वीचा आय मेकअप झाल्यानंतर तिला ब्लशेस लावत आहे. तर ब्लशेससाठी मी पिंक यूज करत आहे, कारण की ते लहान मुलांना छान वाटतं. आणि आता त्यानंतर तिचा फेस मेकअप झाल्यानंतर मी तिला आता लावत आहे आयलायनर. तर आयलायनरसाठी मी यूज करत आहे स्टुडिओ फिक्सचं डायनॅमिक आयलायनर, जे की आहे स्केचला आयलायनर. आणि हे स्केच आयलायनरनेच मला छान असं लायनर अप्लाय करता येतं. लिक्विड लायनर मला जास्त काही कम्फर्टेबली लावता येत नाही, म्हणून मी आता हे लायनर आश्वीला यूज करते. आणि मी पण हेच लायनर यूज करते. आणि फायनली आश्वीचा आयलायनर लावणं झालेलं आहे, कारण की हे आयलायनर लावणं आश्वीला खूप अवघड आहे, कारण की ती सारखी डोळे मिचकवत असते आणि तिचा आयलायनरचा नेहमी शेप बिघडतो. पण फायनली तिने मला छान असं आयलायनर लावू दिलेलं आहे. आणि आता आयलायनर झाल्यानंतर मी आश्वीला आयब्रो पेन्सिल लावलेली आहे. आणि आता आश्वीचा मेकअपमधला फेवरेट पार्ट आलेला आहे, जे की आहे लिपस्टिक. तर सहसा लहान मुलींना लिपस्टिक लावायला खूपच आवडतं, आश्वीलाही आवडतं. आणि मी आता आश्वीला लिपस्टिक लावण्याच्या आधी पहिले तिचं जे काही लिप ग्लोज आहे हिमालयाचं मी ते लावलेलं आहे. आणि त्यानंतर मी आता त्याच्यावरती लिपस्टिक अप्लाय केली आहे. आणि आता यानंतर मी आश्वीला लावत आहे टिकली. तर त्याच्यामध्ये ज्या स्टोन कलरमध्ये ज्या मिळतात त्या मी टिकल्या आणलेल्या आहेत आणि त्याच मी आता आश्वीला आता लावणार आहे, ज्यामध्ये मी 3 अशा टिकल्या लावणार आहे व्हर्टिकली. आणि ज्याच्यात मी घेतलेला आहे ब्ल्यू, व्हाईट आणि ब्ल्यू कलर. आणि त्या अशा मी तिला लावलेल्या आहेत. आणि आता तसेच त्याच 2 टिकल्या मी तिला लावत आहे आयलायनरच्या कॉर्नरला, ज्यामुळे तिचं पंजाबी लुक छान वाटेल. तसेच ज्या हेअर स्टिकर्स असतात त्या पण मी तिला अप्लाय करणार आहे, कारण की तिची हेअरस्टाईल पण छान वाटेल आणि तिचं लुक पण छान वाटेल. आणि आता मी तिला हे अशा प्रकारे तिच्या जी फ्रंट हेअरस्टाईल आहे तिथे मी तिला हे अशा अप्लाय करत आहे. आणि तुम्ही बघू शकता याने तिची हेअरस्टाईल आहे ती खूपच सुंदर अशी आणि छान वाटत आहे. तर आश्वीचा मेकअप झाल्यानंतर मी आता तिला ज्वेलरी घालत आहे, ज्यामध्ये मी हा स्टोनचा नेकलेस आज यूज करणार आहे. तसेच ह्या बँगल्स ज्या मी कालच सेट करून ठेवल्या होत्या, तर त्या कलरफुल बँगल्ससुद्धा मी तिला आज घालणार आहे. तसं बँगल्स घालायच्या आधी मी तिच्या हँड्सला थोडंसं लोशन लावलेलं आहे. आणि त्यानंतर मी आता हे बँगल्स तिच्या हातामध्ये घालते आहे. तसेच हा जो स्टोनचा नेकलेस आहे तो पण मी घालते आहे तिला. आणि ह्या नेकलेसलाच म्हणजे ह्या नेकलेससोबतच मिळालेल्या ह्या बिंदी आणि इयरिंग्स आहेत त्या पण मी तिला आज घालणार आहे. आणि हा नेकलेस मला खूप असा ॲफोर्डेबल प्राईसमध्ये लोकल मार्केटमधून मिळालेला होता आणि त्याची प्राईस अबाउट 150 और 170 काहीतरी होती. आणि यानंतर मी आश्वीचं लुक इन्हान्स वाटण्यासाठी तिचे फ्रंट हेअर असे थोडेफार कर्ल केलेले आहे. यानंतर मी आता आश्वीची ओढणी घेत आहे, ज्यामध्ये मी तिला वन साईड आपल्या साडीच्या जशा प्लेट्स असतात तशा प्लेट्स घेऊन पिनअप केलेला आहे. आणि तिचा वन साईडचा जो आहे तो कोपऱ्याला पण पिनअप करत आहे. आणि अशा प्रकारे आता आश्वीचा मेकअप पण झालेला आहे आणि तिची हेअरस्टाईल पण झालेली आहे. तसंच तिचं ड्रेसिंग वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे. आणि अशा प्रकारे आश्वीचा पूर्ण मेकअप झालेला आहे. आणि हे आहे आश्वीचं आजचं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचं पंजाबी गर्लचं लूक. आणि आश्वीला तिचं लूक खूप आवडलेलं आहे. आणि आता तिचं मी एक रील बनवलेलं आहे. आणि तसंच जास्त काही तिचं फोटो सेशन वगैरे करता आलं नाही, कारण की स्कूलला लेट झालं होतं, म्हणून आता मी स्कूलला जायला निघालेलो आहे. आणि आता आश्वीच्या स्कूलमध्ये आम्ही पोहोचलेलो आहे आणि आश्वीला तिच्या क्लासमध्ये आम्ही नेलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे खूप असे जे छोटे छोटे मुलं आहेत ते फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनच्या गेटअपमध्ये आलेले आहेत. आणि आता प्रोग्राम सुरू झालेला आहे आणि मी आता आश्वीच्या परफॉर्मन्स वेट करत आहे. आणि आता नेक्स्ट जो परफॉर्मन्स आहे तो आश्वीचा आहे आणि हिअर इज आश्वी. सोनाल फ्रॉम सीनियर KG. हर गेटअप इज पंजाबी गर्ल. Hi everyone. My name is Ashwi Sonal. Today I am a girl. मक्के की रोटी, सरसों का साग, बंगड़ा वाले मेरे नाम, तेरा के खेत, लस्सी का ग्लास,
एल का वालिम सड़ा पंजाब क्रियाकार दोस्तों काय करू और है आदि हूँ हमारे यहाँ स्पेशल फूडीज मक्के की रोटी सरसों का साग और यमी यमी लस्सी स्पेशल डांसेस बांग्ला बोले बोले आहा आहा शावा शावा आहा आहा थैंक यू क्लॅप फॉर हर. आणि आता अश्वी घरी आलेली आणि जेवण करते, हो ना अश्वी? तर अशा प्रकारे अश्वीच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन झालेली आहे. आणि आता मी आजचा जो व्हिडिओ आहे तो इथंच थांबवते. तुम्हाला जर आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तसेच अश्वीचं हे पंजाबी गर्लचं लुक आवडलेलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.